तब्बल 28 लाखांचा चंदन साठा जप्त. पुरंदर तालुक्यात पुणे ग्रामीण एटीएसची धडक कारवाई. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस मांडकी तालुका पुरंदर येथे सोमवारी दिनांक 18 या दिवशी धडक कारवाई करत तब्बल 28 लाख रुपयांचा चोरीचा चंदन साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी फरार झाला आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेचे पथक सासवड व जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेषांतर करून रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी वाल्हे परिसरात एका खबऱ्याकडून मांडकी येथील पाटील वस्तीवरील शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदन लपवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून एटीएस पथकाने जेजुरी पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. विलास रावजी भोसले यांच्या शेतात हिरव्या कापडाखाली लपवून ठेवलेले तब्बल 560 किलो वजनाचे चंदनाचे लाकडी ओंडके आढळून आले. यासोबतच झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारा बॅटरीवर चालणारा कटर आणि 2 लोखंडी ड्रिलही पोलिसांनी जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 28,05,200 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शेतमालक विलास भोसले यांची चौकशी करण्यात आली असता हा चंदन साठा त्यांचा भाचा प्रतीक प्रमोद खुंटे याने ठेवला असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे समोर आले. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात प्रतीक प्रमोद खुंटे याच्या विरुद्ध BNS कलम 302(2), भारतीय वन अधिनियम 1927 मधील कलम 26(41)42 तसेच महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1988 मधील कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपी प्रतीक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर सातारा जिल्ह्यात जबरी चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही कारवाई बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या पथकाने केली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.